नमस्कार, माझं नाव आदित्य गजर पिंगरदे, चौथी तुकडी. आज मी तुम्हाला बादशाहचा सवाल, गोष्टीचे नाव बादशाहचा सवाल. एकदा बादशाहाने मंडळीला प्रश्न विचारले की असे कोण येतात उशिरा जातात आधी. या प्रश्नाच्या उत्तराला कोणीच उत्तर दिले नाही. हे बघून बिरबल म्हणाला, दात. बिरबलाच्या उत्तराने बादशाह खूप खुश झाला, आनंदी झाला आणि त्याची प्रशंसा केली. थँक्यू. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव शेतकरी आणि पाच पोरं. एक शेतकरी होता, त्याचे पोरं रोज भांडण करायचे. एका दिवशी त्यांनी बघून घेतलं भांडण, त्यांनी सोडवायची कोशिश केली, त्यालाच भांडण लागलं होतं. मग तो निघून गेला आणि मग त्यांना ओरडला आणि मग ते वेगवेगळ्या जागेवर बसून गेले मोबाईल बघत. आणि ते मोबाईल बघता बघता असे रोज कायम वर्षाचे एक दिवस पण ते भांडण नाही करता असं कधी व्हायचंच नाही. आणि मग एका दिवशी त्याला एक युक्ती सुचली. त्यांनी एक मोळी घेतली, कांद्याची एक मोळी घेतली आणि मग पोरांना बोलावलं, या इकडे या ना. मग त्यांनी सगळे पोळ्या एक पोराला दिली. त्यांनी त्यांनी पण नाही तोडली. तिसऱ्या पोराला दिली, तरी पण त्यांचं पण नाही तोडता आली. चौथ्याला पण नाही आली आणि शेवटमधला पाचवाला पण नाही आली बघा. आणि मग ते एक वृद्ध माणूस आला बघा. वृद्ध माणूस आला, त्यांनी सोडून दिले. आणि मग त्यांनी त्याला एकदम काढून दिले, वेगवेगळं करून दिलं. आणि मग त्यांनी सगळे मोळ्यांच्या 5 तुकडे केले आणि पाची त्या पोरांना दिले आणि ते घेतलेच. आणि मग त्या पोरांना तो शेतकरी म्हटला, आता तोडून दाखव, तुम्ही दाखव. राहून द्या थांबा. शेतकरी म्हणाले, थांबा बस. आणि मग ते शेतकरी म्हणाला, खाली ठेवा. आणि मग शेतकरी म्हणाला, बघा सगळे लाकडं वगैरे चुकून तयार राहतात, त्यांना आपण तोडू नाही शकतो. लेकिन एक शेतकरी राहतात तर त्यांना आपण डायरेक्ट तोडून देतो. आणि मग बघा, तुम्ही असेच राहिला आणि मग तुम्ही असेच राहिला की तुम्ही भांडण नाही केले, काही पण नाही केलं. आणि मग त्यांना आणि मग ते हे सगळे तुम्ही अगर असे राहून राहिले तर हे मोठी कधी उघडणार पण नाही बघा, उघडणार पण नाही. छान. आणि मग त्यामुळे म्हणता शक्ती, बुद्धी आणि एकता मिळून जाईल. पण त्याला पृथ्वीची कोणती पण दुःशक्ती तोडू नाही शकत.